नमस्कार, आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल। सोनपेठ शहर व परिसरात परतीच्या पावसामुळे शेतकरी धास्तावला, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। सोनपेठ शहर आणि परिसरात गेल्या 4 दिवसापासून परतीच्या पावसामुळे तालुक्याच्या सर्व भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। यंदाच्या वर्षी सोनपेठ तालुक्यासह परभणी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकासह पशु व राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यातच सोनपेठ तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। जून महिन्यात खरीप हंगामातील पेरण्या झाल्या, त्यानंतर पावसाने मध्यम गतीने हजेरी लावत ऑगस्ट व सप्टेंबरच्या काही आठवड्यात पावसाने पुन्हा जोर धरत तुफान पर्जन्यवृष्टी केली आहे। या पावसामुळे सोनपेठ तालुक्यातील शेतांमध्ये पाणी साचले असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। कापणी केलेल्या सोयाबीनला भिजून मोड फुटत आहेत। या पावसाचा जबर फटका हा शेतकऱ्यांना बसला असून मोठे आर्थिक नुकसान शेतकरी बांधवांना सोसावे लागत आहे। परतीच्या दमदार पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे कापूस पिकांचे नुकसान, तर उभ्या सोयाबीनसह कापणी केलेल्या सोयाबीन भिजून गेला आहे। या अधिकच्या पावसामुळे तोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे। तो शासनाकडून मदतीची अपेक्षा करीत आहे, तर वार्षिक मुनाफ्याने शेती करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा फटका सोसावा लागत आहे। रेस संवाद न्यूज चॅनलचे मित्र सुभाष सावंत यांनी नरवाडी येथील एका शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांच्या वेदना जाणून घेतल्या। रेस संवादसाठी मंजूर मुल्ला, सोनपेठ, परभणी। नमस्कार, मी नरवाडीचा शेतकरी। मुळं हे धान, सोयाबीन, कापूस आहे, त्या परतीच्या पावसामुळे काहीच हाती शेतकऱ्यांना लागणार नाही। तरी सरकारला ही कळकळीची विनंती, नुकसानाची भरपाई व्हावी आणि ते करून काय करावं तर शेतकऱ्याची दुःख आहे, त्या दुःखातून